नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी मी फेसबुक लाईव्ह आणि इन्स्टाच्या माध्यमातून आपल्या समोर आलेलो आहे. खरं तर महाराष्ट्रातला शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत सापडलेला आहे आणि सरकारने जी कर्जमाफी केलेली आहे ही कर्जमाफी फसवी आहे, किंबहुना शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणारी आहे. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष या कर्जमाफीच्या विरोधामध्ये आहे. मुळामध्ये सरकारला कर्जमाफी द्यायचीच नव्हती, सरकारच्या डोक्यातच नव्हतं. परंतु आम्ही सगळ्या शेतकरी नेत्यांनी सातत्यानं आंदोलनं केली. मी सुद्धा महाराष्ट्राचा दौरा करून ठिकठिकाणी सभा घेतल्या. पुण्यामध्ये आम्ही कर्जमुक्ती एल्गार परिषद घेऊन त्या ठिकाणी कर्जमुक्तीचा एल्गार 2025ला त्या ठिकाणी पुकारला आणि सबंध राज्यभर या कर्जमाफीच्या अनुषंगानं शेतकऱ्यांमध्ये एक चेतना जागवली की कर्जमुक्ती आपल्याला का आवश्यक आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं सुद्धा 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सातत्यानं सातबारा सरसकट कोरा करू असं आश्वासन दिलं आणि म्हणून शेतकऱ्यांनी त्यांना मतं दिली. निवडणूक होऊन आता 1.5-2 वर्ष उलटलेले आहेत, पण सरकार काही कर्जमुक्ती करायला तयार नाही. आम्ही माफी मागत नाही आहोत, तर आम्ही मुक्ती मागतोय, कारण आम्ही काही शेतकऱ्यांनी चूक केलेली नाही. म्हणून आम्ही आठवण करून देण्यासाठी या सरकारला सातत्यानं सांगतोय की तुम्ही आश्वासन दिलं होतं, तुम्ही शब्द दिला होता आणि सरसकट सातबारा कोराचा शब्द दिला होता, तो तुम्ही पूर्ण केला पाहिजे. पण दुर्दैव असं आहे की सरकारच्या मनात हे नव्हतं. मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही सगळे शेतकरी नेते एकत्र आलो आणि आम्ही नागपूरला मोठं आंदोलन केलं. त्या आंदोलनामुळे सरकारला झुकावं लागलं. सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली आणि 30 जून 2026च्या आत आम्ही सातबारा कोरा करतो असं आश्वासन त्यांनी दिलं. आणि कर्जमाफीची घोषणा करताना मात्र अत्यंत जाचक अटी आणि निकष त्यामध्ये घातले. एवढे जाचक निकष आणि अटी घातले की त्याच्यामध्ये कमीत कमी शेतकरी बसतील, म्हणजे 10-15% शेतकरी बसतील का नाही ही शंका आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे. उदाहरणार्थ त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की 2019ला ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतलाय त्यांना फक्त 50,000 रुपये आम्ही देऊ आणि उरलेले वरचे पैसे त्यांनी भरायचे. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याकडे 5 लाख रुपये कर्ज आहे, तर त्याला हे 50,000 रुपये माफ करून घेण्यासाठी वरचे 4.5 लाख रुपये भरावे लागणार आहे. वरचे 4.5 लाख जर भरायला आमच्याकडे असते तर आम्ही तुम्हाला कर्जमुक्ती मागितलीच नसती. आणि आमच्यावर झालेलं कर्ज हा सरकारच्या अनैतिक धोरणाचा परिणाम आहे. सरकारनं सोयाबीनला भाव मिळू दिला नाही, कापसाला भाव मिळू दिला नाही, कांद्याला भाव मिळू दिला नाही, ऊसाला भाव मिळू दिला नाही. जेव्हा जेव्हा भाव मिळण्याची संधी आम्हाला मिळाली तेव्हा तेव्हा यांनी सोयाबीन आयात केली, पामतेल आयात केलं, सोयाबीनचे दर पाडले, डीओसीच्या निर्यातीला प्रोत्साहन दिलं नाही, कांदा निर्यात होऊ दिला नाही, कापसाच्या गाठी आयात केल्या आणि वेळोवेळी शेतकऱ्याच्या शेतीमालाचे भाव पडले. उदाहरणार्थ अनेक वेळा मी सांगितलं की सोयाबीनचा प्रति क्विंटल उत्पादन खर्च हा 7-7.5 रुपये मागच्या वर्षीचा आणि बाजारात भाव घेतला आम्ही 4,000 रुपये. कसं आमच्यावर कर्ज होणार नाही? त्यामुळे जेव्हा पिकलं तेव्हा लुटलं, आता देणं घेणं फिटलं. आम्ही तुमचा 1 रुपया देऊ शकत नाही. तुम्ही आमच्या खिशावर दरोडा घातलेला आहे, शेतीमालाच्या भावात लुटलेला आहे आणि तुमच्या धोरणामुळे आमच्यावर कर्ज झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला संपूर्ण कर्जमुक्त करणं ही सरकारची जबाबदारी आहे. सरकार काय उपकार करत नाहीये, लक्षात घ्या. केंद्र सरकारनं 16 लाख कोटींचं उद्योगपतींचं कर्ज राईट ऑफ केलं, उद्योग तोट्यात गेला म्हणून. मग तिथं कोणताही निकष लावला नाही, तिथं कोणतीही अट शर्त लावली नाही. पण शेतकऱ्याला कर्जमुक्ती द्यायची म्हटलं की मग यांनी अतिशय जाचक निकष आणि अटी घातल्या. मग या सगळ्या याच्यामध्ये आता रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना फक्त 50,000 रुपये देणार, वास्तविक पाहता 1.5 लाखापर्यंत त्यांना रक्कम देणं अपेक्षित आहे. ही आमची मागणी आहे. आणि सरसकट जेवढे शेतकरी असतील तेवढे सगळे शेतकरी त्या कर्जमाफीमध्ये घ्या आणि 2 लाखाची कर्जमाफीमध्ये हे होणार नाही. आता छोट्या शेतकऱ्यावर 2 लाख कर्ज आहे, मोठ्या शेतकऱ्यावर 20 लाख, 25 लाख, 30 लाख, 40 लाख कर्ज आहे. शेतीपूरक कर्जाचा विषय या कर्जमाफीमध्ये घेतला गेलेला नाहीये. अशा अनेक जाचक अटी आणि शर्ती घातल्यामुळे शेतकऱ्यांवर प्रचंड मोठं संकट त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि मला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगायचं आहे की हा कर्जमाफीचा कर्जमुक्तीचा लढा घेऊन अनेक वर्षांपासून आम्ही लढतोय. मी सुद्धा अनेक वेळा उपोषणं केलेली आहेत. आमच्या अनेक शेतकरी नेत्यांनी उपोषणं केली, आंदोलनं केली, आक्रमकपणे आम्ही रस्त्यावर आलो, शेकडो गुन्हे आम्ही अंगावर या विषयासाठी घेतलेले आहेत. त्यामुळं सरकारवर एक दबाव निर्माण झाला. विषय असा आहे की आता ही लढायची वेळ आहे. आता सरकारला काय करायचं आहे? सरकारनं ही योजना कर्जमुक्तीसाठी कर्जमाफीसाठी आणलेली नाहीये. ही योजना सरकारनं वन टाइम सेटलमेंट योजना आणलेली आहे. जसं बँका एखाद्याचं भरपूर वर्ष कर्ज थकलं की स्कीम आणतात की आम्ही तुम्हाला ओटीएस देतो, तुम्ही मुद्दल भरा आणि आम्ही तुमचं बाकीचं सगळं माफ करतो. अशा पद्धतीनं ओटीएसची स्कीम बँका आणते.
हीच ओटीएसची स्कीम ज्या ठिकाणी सरकारनं आणलेली आहे, वरचं कर्ज भरा. उदाहरणार्थ 10 लाख रुपये कर्ज ज्याच्यावर आहे, 2 लाखाच्या कर्जमाफीसाठी त्याला वरचे 8 लाख रुपये भरावे लागणार. कुठून आणणार आम्ही पैसे? त्यामुळं ही जी कर्जमाफी आहे ही कर्जमाफी फसवी आहे आणि या कर्जमाफीच्या विरोधामध्ये प्रचंड मोठं आंदोलन राज्यामध्ये शेतकऱ्यांनी हाती घेतलं पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. आता पंढरपूरमध्ये रोहितदादा पवारांचं उपोषण सुरू आहे. त्यांचं माझं बोलणं झालं, त्यांच्या उपोषणाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे. आमचे पदाधिकारी जाऊन भेटून आलेले आहेत आणि आजही आमचे राज्यातले सगळे पदाधिकारी रोहितदादांच्या भेटीसाठी जाऊन पाठिंबा त्या ठिकाणी देणार आहेत, किंबहुना त्यांचं मनोबल त्या ठिकाणी वाढवणार आहेत. शेतकऱ्यांसाठी कुणी रस्त्यावर येत असेल तर त्याचं आम्ही स्वागत करतो आणि जो कोणी शेतकऱ्यांसाठी आंदोलन करेल त्याच्या सोबत आम्ही खंबीरपणे उभे आहोत, काही अडचण नाही. परंतु शेतकऱ्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही हातात हात धरून हातात घरी बसून चालणार नाही, लक्षात ठेवा. राज्यभरातून मला शेतकऱ्यांचे फोन येत आहेत की तुम्ही कुठेतरी आंदोलनामध्ये कडक भूमिका घेतली पाहिजे. मध्यंतरीच्या काळामध्ये मी जवळपास 1.5 महिना हॉस्पिटलला ऍडमिट होतो. आता एक 4-5 दिवसापूर्वी मी हॉस्पिटलमधून सुट्टी होऊन आलो. त्यामुळे या 1.5-2 महिन्याच्या काळामध्ये मला स्वतः प्रत्यक्ष रस्त्यावर उतरता आलं नाही, पण माझ्या संघटनेच्या सगळ्या सहकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनं केली. जशी कर्जमाफी सरकारनं ही डिक्लेअर केली, ही कर्जमाफी फसवी आहे, तसं आमचं हिंगोलीचे पदाधिकारी असतील, गजानन कावरके असतील, नामदेव पतंगे असतील, वाशिमचे पदाधिकारी असतील, इतर जिल्ह्यातले अमरावतीचे, वर्ध्याचे पदाधिकारी असतील, महाराष्ट्रातल्या अनेक आमच्या सहकाऱ्यांनी सातत्यानं आक्रमक आंदोलनाच्या माध्यमातून ही धक आंदोलनाची कायम ठेवलेली आहे. माझे सगळे सहकारी रस्त्यावर आहेत. तब्येतीमुळे मला प्रत्यक्ष उतरता आलं नाही, पण मी सुद्धा जीवाची बाजी लावण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि ही कर्जमाफी मिळावी म्हणून अनेक कार्यकर्त्यांवर शेकडो गुन्हे चळवळीतला दाखल झालेले आहेत. तर मला असं वाटतं सगळ्या शेतकऱ्यांना मला सांगायचं आहे की एक गोष्ट लक्षात ठेवा. मी आता 4 दिवसापूर्वी जळगाव जामोदमध्ये सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन मोर्चा काढला, एक GRची होळी केली आणि तिथूनच आम्ही सांगितलं होतं 5-6 दिवसापूर्वी की आम्ही राज्यभरामध्ये आंदोलन पेटवणार आहोत, मोठं आंदोलन आम्ही राज्यामध्ये उभं करणार आहोत. याची भूमिका आमची कितीतरी दिवसापासून घ्यायचं सुरू आहे, परंतु तब्येतीच्या कारणानं थोडं मला लेट झालं, पण हरकत नाही. माझी तुम्हाला शेतकऱ्यांना विनंती आहे की एका भागात आंदोलन होणार प्रश्न सुटणार नाही, किंवा एका ठिकाणी कोणी समजा मी बसलो की अजून कोणीतरी बसलं म्हणून सुटणार नाही. तर तुम्हाला सुद्धा गावागावात त्याच्यासाठी आंदोलन उभं करावं लागेल. तुम्हाला सुद्धा गावागावामध्ये फेऱ्या काढाव्या लागतील. तुम्हाला सुद्धा तुमच्या भागामध्ये आक्रमकपणे रस्त्यावर उतरावं लागेल, तर हा प्रश्न सुटेल. कर्जमाफीचं आंदोलन किंवा कर्जमुक्तीचं आंदोलन हा फक्त निवडक शेतकऱ्यांसाठीचा विषय नाहीये. सरकार शेतकऱ्यांमध्ये गटतट पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करताय, लक्षात घ्या. म्हणजे आता काही लोकांना कर्जमुक्तीमध्ये बसवायचं, कर्जमाफीमध्ये, मग काही लोकांना नंतर बसवायचं. तुमच्यामध्ये भांडणं लावण्याचं काम सरकार करत आहे. जसं हिंदू मुस्लिम अशा पद्धतीनं ध्रुवीकरण करून सरकार भांडणं लावण्याचा प्रयत्न करते, ओबीसी मराठा करून भांडणं लावण्याचा प्रयत्न करते, तसं शेतकऱ्यांमध्ये सुद्धा भांडणं लावण्याचा आणि इंग्रजांचा तोडाफोडा राज्य करायचा जो रूल आहे त्याचा वापर सरकार त्या ठिकाणी करत आहे. हे शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मला आवाहन करायचं आहे की आता हातावर हात धरून बसू नका. हीच रस्त्यावर उतरण्याची वेळ आहे. 22 तारखेपासून अधिवेशन चालू होत आहे. यांना कोंडीत पकडू, कारण आंदोलन आणि चळवळ ही जर मोठी झाली तर 100% सरकारला झुकावं लागतं. याची अनेक उदाहरणं आपण डोळ्यांनी बघितलेली, लक्षात ठेवा. म्हणजे सभागृहात एखाद्या वेळेस कोणाला काही करता येणार नाही, पण रस्त्यावर जर का जनता उतरली तर अनेक आमदार खासदारांना सत्तेतल्या रस्त्यावर फिरू देणार एवढी मोठी ताकद शेतकऱ्यांमध्ये असते. त्यामुळे मला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगायचं आहे की आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी करेल आणि मग आपल्या पदरात पडेल अशा आशा ठेवू नका. आपली लढाई ही आपल्यालाच लढावी लागेल हे डोक्यात ठेवून आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे. आणि मला असं वाटतं सरसगट कर्जमुक्ती झाली पाहिजे, ही आपल्या सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे, विना अट विना शर्त. आणि 2 लाखाची कर्जमाफी मान्य नाही, किमान 5 लाखाच्या पुढे कर्जमुक्ती केली पाहिजे अशी आम्हा सगळ्या शेतकऱ्यांची भावना आहे. ही फसवी कर्जमाफी आम्हाला मान्य नाही. फक्त हेडलाईन मॅनेजमेंटसाठी ही कर्जमुक्ती केलेली आहे. म्हणजे शहरी लोकांना असं वाटतं की दरवर्षी सरकार यांना कर्जमाफी देतं, काही ना काही देतं, तरी शेतकरी रडत असतात. पण त्याच्या पाठीमागची भूमिका समजून घेतली पाहिजे की किती शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 56 लाख शेतकऱ्यांना लाभ होणार, 40 लाख शेतकऱ्यांना लाभ होणार. हे साफ खोटं आहे. मी तुम्हाला सांगतो 10-15% सुद्धा शेतकरी या कर्जमाफीच्या निकषामध्ये बसणार नाही अशी परिस्थिती आहे. मग शेतकऱ्यांच्या पोरांना मला सांगायचं आहे, अभी नाही तो कभी नाही ही भूमिका आपल्या सगळ्यांना घ्यायची आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करून आणि सगळ्यांचे जे फोन कॉल्स येतात, सगळ्यांचे जे काही माझ्याशी चर्चा होते, त्याच्यातून एक निर्णय आम्ही सगळ्या शेतकरी पुत्रांनी आज केलेला आहे. सरसकट कर्जमुक्तीसाठी आणि हक्काच्या पीक विम्यासाठी उद्या सकाळी 9 वाजेपासून मी स्वतः बुलढाण्यातल्या माझ्या निवासस्थानासमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहे. मी बेमुदत अन्नत्याग करणार आहे. मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगतो,
तुम्ही गावागावात आंदोलन उभं करा, गावागावात प्रभात फेऱ्या काढा, सरकारच्या GRची होळी करा, रस्त्यावर उतरा, प्रभात फेऱ्या काढून निदर्शनं करा आणि जिथं जमेल तिथं तुम्हाला उपोषणाला बसता येत असेल तर तुम्ही पण उपोषणाला आपापल्या भागात बसा. त्याच्याशिवाय ही लढाई आपल्याला जिंकता येणार नाही. आरपारची लढाई आपल्याला सगळ्यांना लढावी लागणार आहे. स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये ज्यावेळी सगळे क्रांतिकारक लढत होते त्यावेळी ज्याला ज्याला जे जे जमलं ते सगळेजण करत होते. तसं आता ही आपल्या हक्काची लढाई आहे, आपल्या स्वातंत्र्याची लढाई आहे, आपल्या घामाच्या दामाची लढाई आहे. त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना मला सांगायचं आहे, ज्याला जे जे जमतं ते करा. सरसगट कर्जमुक्ती घेतल्याशिवाय लढाई थांबणार नाही. जीव गेला तरी बेहतर, प्राण गेला तरी बेहतर, पण आता थांबायचं नाही. हा निर्णय आपल्याला करावा लागणार आहे. पीक विम्याच्या बाबतीत सुद्धा सरकारनं असंच केलेलं आहे. लाखो कोटी रुपये जमा केले पीक विमा कंपन्यांनी आणि वाटताना मात्र शेकडो कोटी रुपये वाटले. ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना पीक विमा नाही मिळाला ते चक्रा मारतायत. 2024 मध्ये सुद्धा या विमा कंपन्यांनी प्रचंड मोठा घोटाळा केलेला आहे आणि 25चे तर अजून पीक विम्याचे पैसेच आम्हा शेतकऱ्यांना आलेले नाहीयेत. त्यामुळं आमचे हक्काचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजे. पीक विमा कंपन्यांनी फॉर्म भरताना पंचनाम्याचे 3-4 लोकांच्या सह्या त्याच्यावर असतात, कृषी सहायकाची, सरपंचाची, सर्व्हेअरची, पण कुणाच्याही सह्या न घेता परस्पर फॉर्म फिलअप केले. कमीत कमी नुकसान शेतकऱ्यांचं टाकलं आणि शेतकऱ्यांना पीक विम्याच्या मदतीपासून वंचित ठेवलं. आमची सातत्यानं मागणी आहे, जेव्हापासून पीक विमा योजना राज्यामध्ये चालू झाली, केंद्र सरकारनं चालू केली देशामध्ये, आणि त्या सगळ्या पीक विमा योजनेचं टेस्ट ऑडिट झालं पाहिजे. दूध का दूध, पाणी का पाणी झालं पाहिजे. आणि ज्या ज्या कंपन्यांनी घोटाळे केले, प्रचंड मोठा स्कॅम आहे, त्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे त्या लोकांना, आणि शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा मिळवून दिला पाहिजे. ही सुद्धा आमची मागणी आहे. त्यामुळे सरसगट कर्जमुक्तीसाठी आणि हक्काच्या पीक विम्यासाठी पुन्हा एकदा मी स्वतः जीवाची बाजी लावण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विनंती करतो की आपापल्या भागामध्ये आंदोलन उभं करा, चळवळ उभी करा. आणि एका टापूत होऊन हा प्रश्न चालणार नाही, एका भागापुरता आंदोलन होऊन चालणार नाही, तर सरसगट सर्व व्यापक आंदोलन उभं राहिलं पाहिजे. जसं पुनतांब्याच्या संपाच्या वेळेला आपण सगळ्यांनी प्रचंड मोठं आंदोलन राज्यामध्ये केलं आणि सरकारला कर्जमाफीला भाग पाडलं. आम्ही एकत्र असताना, राजू शेट्टी आणि आम्ही एकत्र असताना दुधाचं आंदोलन केलं होतं त्यावेळेला. तेव्हा आम्ही मुंबई पुण्याकडे जाणारं दूध 6 दिवस बंद केलं होतं. मी स्वतः पुण्यामध्ये तळ ठोकून त्यावेळेला बसलो होतो. अनेक गुन्हे आमच्यावर दाखल आहेत त्यावेळेला सुद्धा. तर त्यावेळेला 350 कोटी रुपये या सरकारच्या पदरातून दूध उत्पादकांना मिळवून देण्यामध्ये आपल्याला यश आलं. जेव्हा जेव्हा आम्ही आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे तेव्हा तेव्हा शेतकऱ्याच्या पदरात काही ना काही पाडून देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. किंबहुना कधीच आम्ही आंदोलनाचं हत्यार तसं सोडून दिलं किंवा शेतकऱ्यांच्या पदरात काही पडलं नाही असं झालं नाही. लेकरू रडल्याशिवाय जशी त्याची माय त्याला दूध पाजत नाही, तसं लढल्याशिवाय होणार नाही, भांडल्याशिवाय होणार नाही. म्हणून सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो की उद्यापासून रस्त्यावर उतरा आणि या सरकारला सळोकापळो करून सोडा. हा प्रश्न राजकीय नाहीये, हा प्रश्न आपल्या अस्मितेचा आहे. आपल्या बापाच्या घामाचा दाम जर कोणी पायाखाली तुडवत असेल, आपल्या बापाचा घाम कोणी पायाखाली तुडवत असेल तर कदापि खपून घेतला जाणार नाही. बापाच्या घामाच्या दामासाठी आणि सरसगट कर्जमुक्तीसाठी, विनाअट विनाशर्त कर्जमुक्ती आम्हाला मिळण्यासाठी आणि हक्काचा पीक विमा मिळण्यासाठी मी सकाळी उद्या 9 वाजेपासून अन्नाचा एक कणही खाणार नाही. मी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करणार आहे. आपापल्या भागामध्ये सगळ्यांनी आंदोलनामध्ये उतरा अशी विनंती करतो. थँक्यू, धन्यवाद.